अभिनेते राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटतात आणि त्यांच्या निषेधार्थ कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता आंदोलन सुरू केलंय। राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली असली तरी त्यांनी रायगडवर नाक घासून माफी मागावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। तर पुण्यामध्ये आंदोलन सध्या सुरू आहे। शिवसेनेतर्फे हे आंदोलन सुरू आहे। राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी यासाठी हे आंदोलन सुरू आहे। रायगडमध्ये त्यांनी नाक घासून माफी मागावी त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी प्रसारित केलेला आहे। मात्र त्यांनी नाक घासून माफी मागावी अशा प्रकारची ही मागणी केली जाते। तर छत्रपती शिवरायांबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य केलं होतं, त्यानंतर हा मोठा वाद उद्भवलेला आहे। आग्र्याहून सुटकेसाठी शिवरायांनी लाच दिली अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं राहुल सोलापूरकर यांनी। मात्र त्यांनी या संदर्भात माफी देखील मागितलेली आहे। इतिहासाला रंजक बनवण्यासाठी काय काय केलं जातं हे सांगत असताना त्यांच्या तोंडून हा शब्द निघाला आणि त्यासाठी मी माफी मागतो, आपलं हृदय दुखावलं असल्यास मी माफी मागतो असं प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं। मात्र ही माफी मागून सुद्धा सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि कोथरूडमध्ये आंदोलन सुरू आहे। राहुल सोलापूरकर यांच्या निषेधार्थ कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हे आंदोलन केलेलं आहे। तर सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली असली तरी त्यांनी रायगडावर नाक घासून माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे। राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आज अशा प्रकारे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली होती। मात्र कोथरूडमध्ये आता त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। शिवसेना पुणे शहर विभागानं हे अशा प्रकारे आंदोलन केलं आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारले जात आहेत, आंदोलन केलं जाते। सोलापूरकरांविरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्या। कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये कोथरूडमध्ये जिथे छत्रपती शिवरायांचा मोठा भव्य दिव्य असा पुतळा आहे त्या ठिकाणी आंदोलन केलंय आणि सोलापूरकरांनी रायगडवर यावं आणि तिथे नाक घासून माफी मागावी अशा प्रकारे मागणी केलेली आहे।